आज आपण धरमपूर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी SH-73 हा राज्य महामार्ग जातोय। कित्येक महिन्यापासून इथल्या शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे। आज ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे रस्त्यामध्ये, त्याची मोजणी होणार होती। ह्या ठिकाणी अनेक डिपार्टमेंटचे कर्मचारी येणं गरजेचं होते, पण ह्या ठिकाणी फक्त भूमी अभिलेखचे कर्मचारीच आलेले आहेत। तसंच भूमिलेख अभिलेखचे कर्मचारी बोलतात आहेत का इथे PWDचे कर्मचारी येणे गरजेचे होते, पण ते का आले नाही ते अजूनही माहिती नाही आहेत। कदाचित शेतकऱ्यांची संशयाची भूमिका आहे का आले नाही आहेत त्याबद्दल काय बोलणार आहेत। आज जी जमीन मोजणी होणार होती ती मोजणी झालेली नाही आहे। प्रांत तुम्हाला लेटर आलेलं होतं का आज मोजणीला सुरुवात करणार आहेत, पण मोजणी आज का झालेली नाही ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात अनेक संशयाच्या भूमिका आहेत, त्याबद्दल काय बोलणार आहेत। मी भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड। आज मी गेल्या 2 महिन्यापासून सदर ह्या SH-73 रस्त्यामार्फत आम्ही सगळे शेतकरी आहेत। धरमपूरपासून बापूगाव, तिकडनं बुजाडीपासून बांधघरपासून सायवन इथपर्यंत आम्ही सगळे शेतकरी एकत्र आहोत। आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केला, पण आम्हाला कुठल्याही ठिकाणी पत्राचं नीट व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही। आज जमीन जाते समजा आमच्या शेतकरी बांधवांची, तर हा रस्ता जातो। ह्या रस्त्याच्या माध्यमातून बाजूला PWDचे काय मार्किंग केलं असेल ती पण आम्हाला काय दाखवत नाही। आज शेतकरी समजा 7/12 आमच्या नावाने आहे, 7/12 आमच्या नावाने असतानासुद्धा पण प्रांत अधिकारी आम्हाला बोलतात की फक्त सीमा दाखवा, त्यांना हे दाखवा, फक्त नुसतं दाखवून द्या। असं भूमिलेख आलेले आपल्याकडे आता जस्ट आलेले आहेत, साहेब आलेले आहेत, त्यांना सांगा तुम्ही फक्त सीमा दाखवा, काही मोजमापणी करू नका, असे ते डायरेक्टली फोनवरती बोलले। आज ते कॉल रेकॉर्ड माझ्याकडे आहे, मी तो प्रूफ करून दाखवू शकतो। काय बोलणार आहेत। आज सर्व शेतकऱ्यांची मोजणी होणार होती, पण ह्या ठिकाणी एकच शेतकऱ्याची मोजणी आहे, म्हणजे नक्की काय आहे, दुजाभाव आहे किंवा काय आहे। हो, तसं पाहिलं तर आम्हाला असं वाटतं का आमच्या मनामध्ये दुजाभावच आहे, कारण आम्ही सगळे शेतकरी जवळपास आम्ही 250-300 शेतकरी आहोत। ह्या शेतकऱ्यांना घेऊन मी सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विशाल खत्री साहेब यांच्याकडे मी पत्रव्यवहार केला आहे। ह्या पत्राचे इतिवृत्त आम्हाला त्यांनी दिलेलं आहे, माझे इतिवृत्त माझ्या हातामध्ये आहे। ह्या इतिवृत्तीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये विशाल खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू, श्रीमती लीना पाटील नायब तहसीलदार डहाणू, दिलीप पिंगे कार्यकारी अभियंता MSIDC आहेत, कौस्तुभ मुळीक स्वास्थ्य अर्थ सहाय्यक बांधकाम विभाग डहाणू आहेत, श्रीमती आसा बोबा ग्राम महसूल अधिकारी आहेत, राहिल वजीर हे ज्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, सेट आहेत ते आहेत, त्याच्यामध्ये गुलशन मीना हे जे त्याच्या मार्फत काम करतो तो आहे, तसंच प्रियरंजन आहे, RDS सप्लायर आहे तो, आणि विलास वांगड जिल्हाध्यक्ष भारतीय अस्मिता पार्टी आहे, दीपक जानू भगत सरपंच धरमपूरचे होते, अतुल जाधव भारतीय अस्मिता पार्टी तालुकाध्यक्ष, मिथुन सावर युवाध्यक्ष आणि गोपाळ भगत कार्याध्यक्ष, आणि हे माझे सर्व जमलेले सगळे शेतकरी आम्ही बांधव ह्या प्रांत साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही उपस्थित असताना आम्हाला कमीत कमी जवळपास त्यांनी पाऊण तास उभं केलं। सेठ सावकार लोकांना त्यांनी खुर्च्या बसायला दिल्या आणि आम्हाला उभं केलं, आणि आम्हाला हे इतिवृत्त देण्यासाठी जवळपास 15 दिवसांनी हे फक्त मला मोबाईलवरती पाठवलं आहे। हे जे इतिवृत्त जे मला दिले ते फक्त मोबाईलवर पाठवलं। आज पण मी त्यांना बोलतो की ह्याच्यावर तारीख नाही मिळत, काय नाही, आणि ह्याच्यावर त्यांनी तारीख लिहून दिलेलं आहे, ही तारीख त्याच्यावर दिलेलं आहे का समक्ष उपअधीक्षक भूमिलेख डहाणू यांनी KML फाईल करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत, आणि रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यास सांगितले। दिनांक 18/12/2025 म्हणजे आजच्या दिवशी सांगितलेले। आज ते संबंधित भूमिलेखचे लोक आमच्या इथे आलेले आहेत, आणि आलेत, परंतु त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली, आणि सदरची जागाची मापणी ती दुसऱ्या ठिकाणी करतात, आणि ह्या ज्या आम्हाला दिलेलं आहे हे आमच्या एकाही शेतकऱ्याची मोजमापणी केलेली मिळत नाही। तसंच बघायला गेलं इतर ऋतूमध्ये 18 तारीख दिलेली होती। तुमचे सर्व शेतकरी बांधव सकाळी 10-11 वाजल्यापासून एकत्र जमा झालेले होते, आणि 1 ते 1.5 वाजता असं समजते का ह्या शेतकऱ्यांची मोजणी होणार नाहीये, फक्त एका शेतकऱ्याची मोजणी होणार आहे। मग विशाल खत्री जे प्रांत आहेत त्यांची संशयाची भूमिका आहे ह्या ठिकाणी। यस, एकदम 100%, कारण मी विशाल खत्री साहेबांना सकाळी 10 वाजता मी खूप फोन केला, साहेब आजची तारीख आहे आमच्या शेतकऱ्यांची, तर भूमिलेखवाले किती वाजता येणार, तुम्ही किती वाजता येणार। मला बोलले का आमचं ते काम मिळत नाही, भूमिलेखवाले येतील ते, आणि PWDचे कर्मचारी येतील। आता PWDचा एकही कर्मचारी आला नाही, याचा अर्थ प्रांत साहेबांनी विशाल खत्री साहेबांनी त्यांना ते नोटीस द्यायला पाहिजे होतं का सदर जागेची स्थळ पाहणी करून त्याची मोजमापणी करायची आहे। आता रस्ता किती रुंद आहे, किती शेतकऱ्यांच्या जमिनी किती गेल्या, 7/12 आहेत की नाही आहेत, प्लस ही जागा शासनाची आहे, तर शासनाची आहे, तर मग शासनाकडे 7/12 आहे का PWDकडे,
किंवा MSCIDकडे 7/12 आहे का, किंवा हे आदिवासी शेतकऱ्यांकडे 7/12 आहे, हे 7/12 यांच्याकडे 7/12 हातामध्ये दाखवतात ते लोक. मग जर समजा जागा शासनाची आहे तर मग तुम्ही इथे तुम्ही सिद्ध करून दाखवा का हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. PWD आणि विशाल खत्रीचं का आहे का एकंदरीत? PWD आणि विशाल खत्री साहेबांचं कसं, विशाल खत्री साहेबांनी PWDला सांगायला पाहिजे होतं ना का सदर तुम्ही जागेचे स्थळ पाणी करण्यासाठी म्हणून तुमचं पण कर्मचारी जा तिकडे. आता हे माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, ह्या पत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे तहसीलदार डहाणू, ज्या दिवशी आम्ही प्रांत अधिकारीच्या कार्यालयामध्ये सर्व किती तारखेला गेलेले? आम्ही 26/11/2025ला आम्ही तिकडे आमची बैठक बोलवलेली होती. त्या बैठकीच्या उद्देशानं आम्ही किती 28/11/2025ला 11 वाजता कार्यालयात बैठक होती आमची, सर्व शेतकरी, त्याच्यामध्ये तहसीलदार डहाणू होते, कार्यकारी अभियंता, राज्य पायाभूत सुविधा मंडळ, विकास महामंडळ मुंबई, MSIDC होते, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू होते, उप अधीक्षक भूमिलेख डहाणू होते, मंडळ अधिकारी काश्याचे होते, ग्राम महसूल अधिकारी बापूगावचे होते, ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत धरमपूरचे सरपंच साहेब होते आणि व्यवस्थापक RDS सप्लायर होते. आणि जो RDSचा जो मेन आहे मालक आहे तो राहील वजीर म्हणून, हे स्वतः हजर होते तिथे. आम्हाला सांगितलं, आम्हाला उभं केलं. आज आम्ही एवढे शेतकरी बांधव होत, हा आदिवासी बहुल जिल्हा असतानासुद्धा या जिल्ह्याचा एक IAS ऑफिसर एका आदिवासी ग्रामीण भागातल्या लोकांना पाऊण तास उभं करतो आणि सेठ सावकार लोकांना खुर्चीमध्ये बसवतो आणि ह्या जागेचे मालक असून, मूळ मालक जागेचे असून सुद्धा ह्यांना उभं केलेलं होतं. म्हणजे हे आम्हाला कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो, आदिवासी लोकांवरती अन्याय होतो आणि ह्याचा जबाब आम्हाला विशाल खत्री साहेबांनी द्यायला पाहिजे. आज त्यांना एवढं मोठं दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो का मी पालघरमध्ये जाऊन मी आमच्या आदिवासी लोकांचं काम करतो, चांगलं काम करतो. हे कुठं काम करतात यांना विचारा, हे माझ्या समोर उभे आहेत, विचारा ह्या बाईंना, विचारा काय काम केलं ते विचारा, ते देतील उत्तर तुम्हाला. काय बोलणार तुम्ही? गेलेले त्या दिवशी काय झालं नक्की? ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चेअर बसायला दिलेली की काय बोलणार? नाही, आम्हाला एक तास उभा करून ठेवलेलं हां आणि उडवाउडवीची गोट काहीतरी बोलत होता, हां असं झालं तसं झालं, हां तुमची कंपाऊंड गेले असेल ते देव हां आणि झाडाझुडं गेले असेल ते देव हां आणि मापणी मोजणी त्याची ते काय नाही तो बोलत. हां हां, असं बोलत होता तो. त्या आम्ही सांगू का तुमची असेल तर तुम्ही म्हणजे मापा, आमची असेल तर आम्हाला मापून दाखवा असं. मग त्या दिवशी मीटिंगला बैठकीला गेलेले होते तर तुमचं समाधान झालेलं नाहीये का? म्हणजे बरोबर उत्तर दिलं नाही का तुम्हाला? नाही, काही नाही उत्तर दिलं. सदर आज भूमिलेखचे कर्मचारी आपल्याकडे आलेले होते इथे, परंतु त्यांना असं आम्ही विचारलं का ROWचे काही म्हणजे सीमा वगैरे काय आहेत का, PWDने काय इथे काही जुन्या जमान्यामध्ये आम्ही इकडे असे चिरे लावतात ते वगैरे आहेत काय? ते बोलले का आमच्याकडे ते काहीच नाही. आम्हाला सांगितलं आम्हाला फक्त येऊन नाही तर जागेचे फक्त स्थळ पाहणी करायला सांगितलं आहे. सदर जागा जर समजा आहे तर इथे समजा ROWच्या माणसांनी किंवा PWDच्या लोकांनी इथे येऊन स्थळ प्रत्यक्ष मोजमाप दाखवायला पाहिजे. बाबा रस्त्याची रुंदी किती आहे, लांबी किती आहे, शेतकऱ्यांना समजून सांगायला पाहिजे का बाबा तुझा 7/12 आहे परंतु तुझी जागा इथून पुढे आहे, इथून किती मीटर जागा आहे ते दाखवून द्यायला पाहिजे होतं. सीमा नाही दाखवलं, काहीच नाही दाखवलं त्या लोकांनी. आणि ते आता परस्पर म्हणजे सांगतात का आम्ही काय दाखवू शकत नाही, ते आम्हाला अलाउड नाही मिळत, असं त्यांचं मत आहे. जिल्हाधिकारी मॅडम इंदुराणी जाखड मॅडम यांना आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन मी 2 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आम्हाला तिथूनसुद्धा आम्हाला काहीच माहिती मिळालेली नाही. सदर आम्ही 8/12/2025 रोजी मॅडमकडे आम्ही पत्र देण्यासाठी गेलो, कलेक्टर मॅडमकडे. तिथून पण आम्हाला असं उत्तर दिलं का ही मुळात जागा तुमची मिळत नाही, ही जागा PWDच्या अंतर्गत येते. तर आम्ही त्यांना काय बोलतो का ROWच्या ज्या काही सीमा आहेत त्या आम्हाला दाखवा किंवा PWDच्या सीमा आहेत त्या दाखवा. मग त्यांनी आम्हाला ते सांगितलं आणि त्यांनी सांगितलं का आमची जागेची स्थळ पाहणी करा. त्यांनी काय सांगितलं का हा रस्ता मुळात जुना सरकारचा आहे, हा रस्ता तुमच्या ह्याच्यात येत नाही, हा शासकीय रस्ता आहे. तर आमचं एकच आम्ही त्यांना पहिले सांगितलं का शासकीय रस्ता आहे तर मग तुम्ही शासनाने आमच्याकडे पूर्वी आमच्या वाडवडिलांकडनं जमिनी घेतलेल्या आहेत तर मग तुमच्याकडे काहीतरी पुरावा असेल ना, तो पुरावा सिद्ध करा. मग त्यांनी शासकीय पुरावा आम्हाला अजून आजपर्यंत काहीच पुरावा नाही दिलेला आहे. आमचं एकच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही आमच्या रस्त्याचा तुमच्याकडे जो पुरावा असेल तो आमच्या समोर दाखवा. आम्ही रस्त्याला आमचा विरोध अजिबात नाही मिळत, तुम्ही रस्ता स्वकुशीने करा. फक्त आम्हाला एवढं का आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, आमची झाडं गेली, आमचं पीक नुकसान केलं, आमच्या जागेतनं बुलडोजर लावले आहेत, JCB लावून आमच्या जमिनीचं गेलं. आता समोर बघा ही एवढी मोठी भिंत बांधलं आहे, आता तिकडनं जाण्या येण्यासाठी पण समजा इकडनं हा एवढा मोठा पाडा आहे, तिथे कमीत कमी एक 80-20 घरं आहेत. आणि परत इथं एक वाडी आहे आपल्याकडे, ही वाडी चिकूची वाडी आहे. हे चिकूची वाडी हे 2-3 टाईम चिकू काढतात.
तर त्या चिकूच्या उत्पादनामध्ये पण त्यांना चिकू लागत नाही. त्यांना आज त्यांच्यावर किती धूळ उडलेलं आहे. आम्ही कित्येक वेळा प्रांतसाहेबांकडे देखील तक्रार केली, जिल्हाधिकारी मॅडमकडे तक्रार केली, परंतु याचं आम्हाला एकही उत्तर नाही आलं आणि कुठलीही कारवाई केली नाही. उलट आमच्यावरती आंदोलनाचा पवित्रा घेतलेला, त्या आंदोलन पण आमचा दाबण्याचा प्रयत्न केला. अशा भरपूर आहेत. कसं काय हे शेतकरी आता थोडे घाबरले म्हणजे काय घाबरणे, ते अजून जोशमध्ये आहेत. पण ह्यांना म्हणजे इकडनं तिकडनं धमकी वगैरे काय येते. म्हणून आमचं असं एकच मत आहे का हे फक्त रोडचं तुम्ही सीमांकन म्हणजे मोजमापणी करावी. लोकांची जमीन जाते किती सातबारे आहेत आमच्याकडे, शासनाने सातबारा दाखवावा का. शासनाला जर समजा ही जागा वर्ग केलेली आहे समजा, तर ही जागा दाखवावी का बाबा ही कुणी जागा वर्ग केली त्याचं ते दाखवून द्यावं आम्हाला. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.